जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे. तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल, निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत, आम्ही यांना गाडलंय. हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धन्याची, ताराबाईची, शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही. कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे. आणि अखेरीस त्याचं थडगं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात. आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला. अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला. तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे.